कागल तालुक्यातील यमगे आणि मुरगुड इथं बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी फोडत 7.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। कागल तालुक्यातील यमगे इथल्या महादेव दत्तात्रय लोकरे यांच्या भाऊबंधांच्या कुटुंबात पुणे इथं लग्न समारंभ असल्यानं सर्व शेजारी लग्नासाठी पुण्याला गेले होते। दरम्यान लोकरे दाम्पत्य आपल्या नातेवाईकांकडे गेले होते। त्यांची मुले शिक्षणासाठी बाहेर गावी आहेत। घर सलग 2 दिवस बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा गावात सुरू आहे। दरम्यान मुरगुड इथल्या बिद्रीचे MD KD चौगले यांच्याही घरी चोरी घडली आहे। चौगले हे बाहेर गावी गेले होते। त्यांच्या बंगल्यामधील CCTV DVR चोरट्यांनी लंपास केला। त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य विस्कटून ठेवले होते। त्यांच्या घरातून अंदाजे 10,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती मिळते। दागिने लोकरमध्ये ठेवल्यामुळे वाचल्याचं चौगले यांनी सांगितलं। ही घटना 20 ते 22 जून दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय। कष्टातून पुढे आलेल्या लोकरे यांच्या घरी चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सोन्याचे गंठण, चेन, लक्ष्मीहार, चांदीची भांडी आणि इतर साहित्य तसंच 60,000 रुपये रोख रक्कम असा सुमारे 7,57,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरीची माहिती मिळताच लोकरे दाम्पत्य घरी परतलं। आयुष्यभर कष्ट करून जमवलेले सोन्याचे दागिने आणि बचतीची रक्कम एका क्षणात नाहीशी झाल्याचं पाहून त्यांना अश्रू अनावर झाले। या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून गावभर हळहळ व्यक्त होतीये। मुरगुड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे काय, याबाबत ही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे।